की चांगलं केलेलं लोकांना बघवतच नाही. म्हणजे हे आपल्या मराठीमध्ये आहेच, हे म्हणच आहे ना, कुणाला चांगलं बघवत नाही. त्याच्यानंतर एकामागून एक असे अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्या अडचणी निर्माण झाल्यामुळे धंद्यामध्ये लॉसेस होणे, घरामध्ये चिडचिड होणे, या सर्व गोष्टी एकत्र आल्यामुळे माझी विचार करण्याची क्षमता होती ती अजून चिडचिडी झाली. विचार केल्यानंतर मला बॅक 2 वर्षापूर्वी आठवलं की माझा चुलत भाऊ वास्तुतज्ञ श्री भरत मोहिते यांनी येऊन मला सांगितलं होतं की या घरामध्ये आल्यानंतर जे प्रॉब्लेम तयार होतील ते तू सहन करू शकत नाही. ते केल्यानंतर जे जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाले ते वाखाणण्याजोगे आहेत एकदम. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी दादासाहेब ज्ञानदेव मोहिते. एक स्वतः सेल्फ कॉन्फिडन्स एवढा स्ट्रॉंग असायचा, जिथे लात मारेल तिथे पाणी काढायची हिंमत असलेला हा व्यक्ती. स्वतःवरती एवढा म्हणजे भ्रम की कोणतीही गोष्ट करायला गेलो की पाठीपुढे काही विचार करायचा नाही. तो भ्रम कसा कमी होत गेला याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. मी एका चाळीमध्ये राहत होतो. तिथून त्या घरातून जी अपॉर्च्युनिटी मिळायला लागली त्याच्यानंतर मी एक स्वतःचा व्यवसाय तयार केला. तो व्यवसाय तयार केल्यानंतर की पहिल्या घरापासून यायला मला खूप वेळ लागायचा, म्हणून मी त्याच ठिकाणी एक नवीन घर घेण्याचा विचार केला. ते घर घेतल्यानंतर आमचे चुलत बंधू वास्तुतज्ञ श्री भरत मोहिते हे माझ्या घरी काही कारणानिमित्त आले होते. त्या जसे घरात एंट्री करणार तर त्या क्षणी मला त्यांनी सांगितलं की दादा, जर या घराचा व्यवहार झाला नसेल तर तो रद्द करू शकतोस, किंवा दादा आपण तुझ्यासाठी दुसरं घर बघू. पण मी तुम्हाला जसं पहिलं सांगितलं ना, मी स्वतः जिद्दी अहंकारी म्हणजे तर मी त्यांचं बोलणं दुर्लक्षित केलं की बाबा मी चांगलं काहीतरी करतोय आणि ही व्यक्ती येऊन मला काहीतरी सांगते की बाबा कशासाठी घर घेतलं, घर कॅन्सल कर. म्हणजे एक मला त्यांच्याबद्दल एक चीड निर्माण झाली की चांगलं केलेलं लोकांना बघवतच नाही. म्हणजे हे आपल्या मराठीमध्ये आहेच, हे म्हणच आहे ना, कुणाला चांगलं बघवत नाही. पण ते का बोलतायत, कशासाठी बोलतात हा मी जरा पण विचार केला नाही. तिथं गेले 5 ते 6 महिने खूप चांगलं चाललं. त्याच्यानंतर मी दुसरं एक शॉप उभं केलं. अजून मला तो भ्रम निर्माण झाला की अरे काय, तो व्यक्ती येऊन मला सांगितलं की अजून माझं कितीतरी चांगलं झालं, पण तो वाईट सांगत होता. जसं हळूहळू त्या घरामध्ये 6 महिने, 7 महिने, 8 महिने, वर्ष गेलं. वर्षानंतर जे प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला चालू झाले त्याच्यानंतर एकामागून एक असे अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्या अडचणी निर्माण झाल्यामुळे धंद्यामध्ये लॉसेस होणे, घरामध्ये चिडचिड होणे, या सर्व गोष्टी एकत्र आल्यामुळे माझी विचार करण्याची क्षमता होती ती अजून चिडचिडी झाली. की मग तो राग मग घरी फॅमिलीमध्ये एकमेकावरती भांडण करणे. अगदी तुम्हाला सांगतो दोघांमध्ये एवढे मतभेद व्हायचे की टोकाला जायचे फार. त्यातून ही मी सावरण्याचा प्रयत्न करायचो, कारण इगो माझा अजून कायम होता. काही दिवसानंतर किंवा वर्षानंतर मला असं मी एका ठिकाणी शांत बसलो तेव्हा मला आठवलं की आपल्याला या घरामध्ये आल्यानंतर जे प्रॉब्लेम व्हायला चालू झाले, पहिलं ज्या जुन्या घरी मी राहत होतो तेव्हा असा काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण या घरामध्ये आल्यानंतर जे काही प्रॉब्लेम चालू झाले थोडासा विचार करायला लागलो. विचार केल्यानंतर मला बॅक 2 वर्षापूर्वी आठवलं की माझा चुलत भाऊ वास्तुतज्ञ श्री भरत मोहिते यांनी येऊन मला सांगितलं होतं की या घरामध्ये आल्यानंतर जे प्रॉब्लेम तयार होतील ते तू सहन करू शकत नाही. आणि नक्की तेच चाललं होतं. ते मला रिअलाइज झालं. त्याच्यानंतर कोणाच्या तरी थ्रू मी श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी दर्शनासाठी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर मला एवढं घाबरून आलं. तिथून रिटर्न आल्यानंतर मी त्या घरामध्ये फक्त 2च दिवस थांबलो असेल. 2 दिवसानंतर मला असं वाटायला लागलं की ह्या व्यक्तीला जाऊन आपण भेटावं. त्याच्यानंतर मी ह्या व्यक्तींच्याकडे जाऊन आलो.
त्यांच्या घरी गेलो. मध्यरात्री 3-3:30 वाजेपर्यंत त्यांच्याशी डिस्कस करत बसलो. त्याच्यानंतर त्यांनी मला जो मार्ग दाखवला की जीवनामध्ये आपण कसं जगलं पाहिजे, आपल्याकडून काय चुका झाल्या, त्या चुका कशा सुधारल्या पाहिजे, या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी बऱ्याचशा गोष्टी अशा मला सांगितल्या की असं असं करा. ते केल्यानंतर जे जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाले ते वाखाणण्याजोगे आहेत एकदम. म्हणजे पहिला राहुल आणि सध्याचा राहुल याच्यामध्ये खूप मोठा बदल तो माझ्यामध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये, जे या घरामध्ये चिडचिड निर्माण व्हायची, दोघांचं पटायचं नाही, तीच आता गोडी गुलाबीने राहतोय आम्ही सर्वच. म्हणजे मी आणि आमची फॅमिली पूर्णपणे एकदम आनंदात, सुख समृद्धीने राहतोय. बऱ्याचशा गोष्टी प्रॉब्लेम मध्ये आहेत, पण त्या प्रॉब्लेम मधून हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय आणि ते मार्ग दिसतात. पहिलं काय व्हायचं, मार्ग दिसायचे नाहीत. मार्ग दिसायच्या आधी दुसरा प्रॉब्लेम आपल्या डोक्यावरती तयार व्हायचा. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या. तर आणि मी खरंच आपल्या धर्माला किंवा आपल्या सनातन धर्माला फार कमी मानायचो की अरे आपण शिकलोय, आपल्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत जिथे लात मारेल तिथे पाणी निघालं पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शाळेमध्ये शिकवलेल्या असतात, लात मारेल तिथे पाणी. पण ह्या गोष्टी, पण सनातन धर्माच्या गोष्टी जर आपल्याला लहानपणापासून आपल्या माइंडवरती किंवा कोणीतरी सांगितलं असतं तर आपल्या त्याच पद्धतीने आपण जीवन जगत गेलो असतो. तर मला समजलंय आता माझ्या मुलांचं भविष्य माझ्या हातामध्ये, त्यांना तरी माझ्यासारखं आयुष्य भेटू देणार नाही हे मी करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये होत्या. अशाच प्रत्येकाच्या जीवनामध्ये गोष्टी असतील तर त्यांनी वेळीतच कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली येऊन आपले प्रॉब्लेम्स क्लिअर करावे, हीच स्वामीचरणी प्रार्थना. आणि खरंच मी वास्तुतज्ञ भरत मोहिते यांचे मनापासून खूप 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 आभारी आहे की ज्यांनी मला ज्या संकटात मी होतो त्या संकटातून बाहेर निघणं हे अशक्य होतं, पण त्यांनी शक्य करून दाखवलं. मी त्यांच्या चरणी आयुष्यभर नतमस्तक राहील, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.